मेसर्स पीए झवेरी ने चैम्बूर में किया सुरक्षा शिविर का आयोजन, लोगों का मिला अच्छा प्रतिसाद। एचपी गैस के चैम्बूर के चर्चित डीलर मेसर्स पीए झवेरी की ओर से सिद्धार्थ कॉलोनी के आम्रपाली बुद्ध विहार में सुरक्षा शिविर का आयोजन किया गया, जिसमें उपस्थित लोगों को घरेलू गैस का सावधानी पूर्वक कैसे इस्तेमाल करना है, इस बात की गैस सिलेंडर और चूल्हा रखकर जानकारी दी गई। मेसर्स पीए झवेरी के प्रमुख सिद्धार्थ सकपाल ने खुद मौजूद रहकर सभी को ट्रेनिंग दी। अनंत श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। पहिल्यांदा तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुम्ही तो सिलेंडर व्यवस्थित आहे की नाही, सेफ आहे की नाही, ते त्याचं सील काढून वजन करून त्याचं वॉल चेक करून त्यातली ओरिंग आणि लीक आहे की नाही ते लीक डिटेक्ट करून ते चेक करून घ्या। म्हणजे ऐन वेळेला तुमचा गॅस गेल्यानंतर तुम्हाला तो सिलेंडर ताबडतोबीने वापरता येईल, त्याच्यामुळे तुमच्या अडचण होणार नाही। ज्या घटना होतात, दुर्घटना होतात, आगी लागतात, त्या मुख्य कारण आहे की गॅस लीक झालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे। एवढा वास येतो तरी त्या वासाकडे लक्ष न देता किंवा आजूबाजूच्या लोकांना न सांगता त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगीत रूपांतर होतं। आगीत रूपांतर इलेक्ट्रिकच्या स्विचमुळे पण होतं, आपल्या हलगर्जीपणामुळे होतं। असं तर ते राखावं, म्हणजे ते होऊ नये म्हणून त्यांनी गॅस लीक झालेली ताबडतोब रेग्युलेटर बंद करून त्याची सप्लाय थांबवावी। आणि आमचा जो इमर्जन्सी नंबर आहे, रात्री अपरात्री कधी झालं तर 1906 ह्या नंबरवरती हा टोल फ्री नंबर आहे, त्याचे पैसे लागत नाही। त्याला कॉल केला की आमचे मेकॅनिक किंवा आम्ही कोणी तुमच्या ठिकाणी येऊन तो लीक बंद करतो किंवा ते लीक सिलेंडर घेऊन जातो। लोकांचा प्रतिसाद आणखी पाहिजे होता, कारण ही मोठी वस्तू आहे, समजलं। पण जो मिळालाय, ज्यांना खरोखरच काळजी आहे आपल्या एलपीजी गॅसची, सिलेंडरची, ते लोक आले। आम्ही ह्याच्या पुढे पण आणखीन बाकी जे बुद्ध विहार आहेत आपल्या कॉलनीमध्ये, तिकडे पण आम्ही जाऊन असे सेफ्टी शिबिर घेऊ, सुरक्षा शिबिर। आम्हाला सगळ्या लोकांना एज्युकेट करायचं आहे। हे बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आली त्यावेळेस लोकांनी सांगितलं की ह्याचा काय उपयोग होणार, पण आज जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिसिटीवर काय चालत नाही। घरातली प्रत्येक गोष्ट इलेक्ट्रिसिटीवर चालते, अगदी टीव्ही म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, मायक्रोवेव्ह म्हणा, ट्यूबलाईट, पंखा, एसी सगळं। पण त्याचा जर आपण दुरुपयोग केला, आता सध्या घरामध्ये एवढे 4-4, 5-5 मोबाईल फोन झालेत, एका पिनमध्ये 2-2, 3-3 मोबाईल ते पिन लावून लोक चार्ज करतात आणि त्याच्यामुळे कितीतरी नुकसान होतं आणि फोन पण खराब होतात आणि आग पण लागते। तर हे जास्त महत्वाचं आहे। आता एलपीजी आलाय, एलपीजीमुळे आपलं जीवन सुखी झालंय, पण सुखी जीवन तसंच राहावं म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं काळजीपूर्वक। जी आम्हाला सकपाळ सरांनी जी माहिती सांगितली ती म्हणजे खूपच चांगली सांगितली आणि सगळं आपली सुरक्षा कशी करावी, रेग्युलेटर कसं लावावं, गॅस कसा यूज करायचा, सेफ्टीसाठी काय करायचं, गॅस जर जमला तर तुम्ही काय कराल, तर आम्हाला साहेबांनी सगळी माहिती सांगितली। याच्याबद्दल आम्हाला सगळ्या महिलांना बरं वाटलं आणि आतापर्यंत आमच्याकडे एचपी गॅसचा कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाही। आम्हाला सांगितलं तर आम्ही चांगलं झालो, आम्हाला बरं वाटलं आणि आम्ही चांगलं हुशार झालो आणि आम्हाला सगळी माहिती दिली, त्याबरोबर धन्यवाद। ह्या गोष्टी परत अशाच कॅम्पेन सगळ्या ठिकाणी होत गेले तर मग परत काळजीपूर्वक सगळेजण वागतील। असं पुरे म्हणजे सगळीकडे अशा कुठे घटना होणार नाहीत, त्याच्यासाठी असे कॅम्पेन होणं तर जरुरी आहे, सगळ्यांना गरजेचं आहे। आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली, त्यांचा आभारी, खूप खूप आभारी, धन्यवाद त्यांचे। आजपर्यंत एवढी माहिती भेटली नव्हती, आता सगळी माहिती भेटली आम्ही।